देवावरती भरोसा असणाऱ्या माणसाला काय हवं असतं? एक तर त्याला देवदर्शन व्हावं किंवा त्याचे पाप धुतले जावेत. तर जोपर्यंत तुमचे पाप धुतले जात नाहीत तोपर्यंत देव त्याचे दर्शन देणार नाही. तर मग आलोय मी आज इकडे आपले पाप धुवायला प्रयागराज. आपण आता पोहोचलो आहोत संगमला. समोर दिसतंय या बोर्डच्या पलीकडे, बॅनरच्या पलीकडे आहे संगम घाट. थोड्याच वेळा तिकडे पोहोचून पुढचा व्हिडिओ चालू करूया. ओम नमः शिवाय. 8 महिन्यांपूर्वी ज्या रोडवरती पाय ठेवायला जागा नव्हती तर त्या फारच कमी लोक उरलेले आहेत. हिंदू धर्मानुसार संगमातील स्नानाने या जन्मातील आणि मागील जन्मातील पाप धुतले जातात असं मानलं जातं. म्हणूनच लाखो लोक कडाक्याच्या थंडीतही पहाटे स्नान करतात. हे फक्त स्नान नसून कर्माची शुद्धी मानली जाते. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मि सन्नधी कुरुम. माघ मेळ्यामध्ये अनेक लोक महिनाभर तंबूमध्ये राहतात. याला कल्पवास म्हणतात. दररोज संगम स्नान केल्याने अहंकार कमी होतो, संयम वाढतो आणि जीवन नव्याने सुरू केल्याची भावना येते. Why traveling alone is important, or why do you travel alone? The reason is, in the morning I was here in the White Dome. त्यानंतर मी कम्प्लिटली ट्रॅव्हल करून अकबर किल्ला आहे, त्याच्या मागून रोड आहे. ट्रॅव्हल करत 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 हा ब्रिज आहे. हा ब्रिज क्रॉस करून आता मी जे संगम आहे त्याच्या अपोजिट साईडला, आणि इकडे कोणी नाही. कम्प्लिटली नो आय एम जर का मी लोकांबरोबर फिरलो असतो तर एवढं चालणारं कोणी तयार झालं नसतं. म्हणून मी एकटा फिरतो माझ्याप्रमाणे. ओम
दिस इज अरेल घाट. इकडे गर्दी खूप कमी असते कारण की लोक सगळी संगम घाट करून पलीकडे जास्त गर्दी करतात. पण माझ्या मते खरं सांगा, माझ्यामध्ये या साईडने सरस्वती येते, त्या साईडने गंगा नदी येते, मिळते तर इकडेच आहे. तर हे आता आय गेस तुम्हाला क्लिअर दिसत असेल. हा जो खालची नदी आहे, हा जो खालचा भाग आहे, हा आहे यमुना, आणि हा जो वरचा भाग आहे तो आहे गंगा. आणि मध्ये जी नदी तर तुम्हाला एक लाईन दिसते डार्किश, तिकडे त्या दोन्ही नद्या संगम होतात. आणि सरस्वती जसं तुम्हाला माहिती आहे अदृश्य नदी आहे, इकडे तुम्हाला दोन्ही नद्या संगम होताना दिसतात. खाना मंगवाता का मम्मा? खाना मंगवाता का? माझ्या आजोबांनी गुजरातीमध्ये आणि नंतर माझ्या वडिलांनी मराठीमध्ये एक छोटंसं वाक्य लिहिलं होतं, देवाची क्षमा प्रार्थना. आज या माघ महिन्यामध्ये मला ते वाक्य खूप आठवतं. हे देवा परमेश्वरा, काया वाच्या मनाने या जन्मी किंवा गती जन्मी कुठल्याही प्राणी मात्राला माझ्याकडनं जाणत्या अजाणतेपणी काही तू त्रास दिला गेला असेल तर त्याबद्दल मला क्षमा कर, आणि परत अशी चूक होऊ नये त्याच्याबद्दल मला शक्ती दे. क्षमा याचना.